गाईज, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये विदर्भाकडल्या मोकळ्या मेथीची भाजीची रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. इथं मी मिरच्या घेतलेल्या आहे, पिकलेल्या घेतल्या आहे, कारण की ही आपली हिरवी भाजी आहे ना, त्यासाठी आपण पिकलेल्या मिरच्या घेतल्या ना तर मग चांगलंच होते. आणि इथं कांदा घेतलेला आहे, टमाटर आणि मस्त मेथी स्वच्छ धुवून मस्त कापून घेतलेली आहे. आणि बघू शकता आता कढई ठेवलेली आहे मी. कढईमध्ये मस्त मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल मस्त आता गरम होऊ देते आणि त्याच्यामध्ये मिरची ॲड करते. तर आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे. आता मी मिरच्या सोडते याच्यामध्ये. मिरच्यासोबतच कांदा पण सोडून घ्यायचा आहे आपल्याला. ते कांदा टाकले मस्त मी तेलामध्ये, आणि कांदा पण मस्त मिरची दोघांना पण मस्त तेलामध्ये मस्त थोडा वेळ होऊ देते. आपला कांदा पण मस्त तेलामध्ये होऊन गेलेला आहे. आता मी टमाटर सोडते याच्यामध्ये. मिरची पावडर आणि मीठ मी ॲड करून घेते आणि हळद. तर याच्यामध्ये आता मी हळद आणि मीठ आणि मिरची पावडर ॲड करून घेतलेलं आहे. जास्त काय टाकायचं नाही याच्यामध्ये. मिरची पावडर आणि मीठ आणि हळदच टाकायची. मी थोडे मिरच्या पण टाकलेल्या आहे, फक्त कलर छान दिसण्यासाठी. ही मोकळी भाजी तर खास करून विदर्भाकडेच बनते. आणि तुम्ही तर पुष्कळ भाज्या खाल्लेल्या असेल, मेथीची पातळ भाजी, मेथीची शेंगदाणे लावून भाजी. पण आज फर्स्ट टाईम तुम्हाला मी सांगते, आमच्याकडे विदर्भाकडे हे मेथीची सुकी भाजी बनते. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही टेस्ट पण खूप छान लागते. मसाला पण मस्त इथं रेडी झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये मी ही मेथी सोडते आणि मेथी मस्त चांगली खालवर करून घ्यायची मेथीला आणि मुरू द्यायची छानपैकी. हे बघू शकते, अशी मेथी मस्त खालवर करून घ्यायची, मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची. मसाल्यामध्ये मस्त भाजी मिक्स करून घेतलेली आहे मी. आणि मस्त याच्यात झाकण टाकून मस्त मुराला ठेवून देते भाजी. मेथीची आपली मस्त सुकी भाजी बनवून रेडी झालेली आहे इथे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा.